भोंदूबाबा अशोक खरात याला फाशी द्या आणि बोगस साधूबाबांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे। या मागणीसाठी बुधवारी महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं करून शिष्टमंडळानं प्रांत कार्यालयात मागण्यांचं निवेदन दिलं। अश्लील कारनाम्यांमुळे चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या निषेधार्थ आणि त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महात्मा गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर प्रांत कार्यालय शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांशी चर्चा केली। स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातचे अनेक प्रताप जनतेसमोर येत आहेत। त्यानं अडचणीतील महिलांना फसवून त्यांचं लैंगिक शोषण केलंय। त्यामुळे अशा नराधमाला त्वरित फाशी द्यावी। राजकीय अभय देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर तसंच खरातला मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी। राज्यात बेकायदेशीर मठ ट्रस्ट चालवणारे बुवा बाबा साधू वेगवेगळी नावं धारण केलेले महाराज स्वामी यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती नियुक्त करावी। अशा ठिकाणी चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आंदोलकांनी व्यक्त केली। आंदोलनात भरमा कांबळे, भाऊसो कसबे, सदाम अलाबादे, धनाजी जाधव, नूर मोहम्मद बेळकुडे, संजय टेके, गीता माने, रामचंद्र सौंदत्ते यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।